त्याचं वर्णन आपण ऐकतो की त्याला प्रत्येक ठिकाणी भगवंताशिवाय काय दिसत नव्हतं. तर त्याच पद्धतीने आपल्या जीवनाची सुरुवात होते, तिथूनच आपल्याला हा प्रवास सुरू करायचा की आपल्याला भगवंताचं सुद्धा तितकंच चिंतन करायचं. अशा पद्धतीने या मूर्तीची रचना केली. आणि इथे जी ओवी लिहिली आहे तर ती ज्ञानेश्वरीतली ओवी आहे, जी आपल्या सव्यसाची गुरुकुलम या नावाशी निगडीत आहे. अहो श्री गुरु ते जे पुसावे, येणे माने सावध व्हावे, हे एकची जाणे आठवे सव्यसाची. म्हणजे हे आता काय होतं की आपण प्रश्न विचारतो गुरूंना, म्हणजे जे आपले गुरुजी असतील, आचार्य असतील, त्यांना प्रश्न विचारतो. पण काय होतं की त्याच वेळी उत्तर देतील असं नसतं. गुरु आपल्याला त्याच वेळी उत्तर देतील किंवा त्यांना वाटेल त्यावेळी आपली पात्रता असेल त्याच वेळी ते उत्तर देतील. असं असतं की त्यांना वाटलं की आत्ता ह्याला सांगणं योग्य नाही आहे किंवा ही ती वेळ नाही किंवा त्याची अजून पात्रता झालेली नाही आहे, मग ते कधीही उत्तर देतील. म्हणजे रात्री विचारलेला प्रश्न असेल, उद्या देतील उत्तर, 2 दिवसांनी देतील, 2 वर्षांनी देतील किंवा 2 जन्मानंतर सुद्धा देतील. पण आपण इतकं सजग असलं पाहिजे की आपण हा प्रश्न विचारलाय आणि त्याचं उत्तर आपल्याला कधीतरी मिळणार आहे. मग त्यांचं प्रत्येक बोलणं आपण किती लक्ष देऊन ऐकलं पाहिजे. इव्हन असं पण होऊ शकतं की म्हणजे ते आपल्यालाच उत्तर देतील असं नाही. कदाचित दुसऱ्यांशी बोलता बोलता ते उत्तर देत असतील, पण आपण तेवढे सजग असलं पाहिजे की हा माझा प्रश्न आहे आणि ह्या प्रश्नाचं उत्तर हे. तर इतकं आपण सजग आणि सावध असलो पाहिजे. तर अशा अर्थाने ती ओवी आहे. चालतंय. इथली सुरुवात